शैलेंद्र, या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघता? कारण त्यातली एक अत्यंत मध्य प्रदेशच्या धर्तीवर जी लागू केलेली योजना आपल्याला दिसते, मुख्यमंत्री माझी बहिणी योजना. हाऊ यू सी? महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेमध्ये जे सत्तारूढ महायुती आहे त्यांना लोकसभेमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि एकनाथ शिंदे दावा करतायत की माझीच खरी शिवसेना हे सिद्ध केलं. उद्धव ठाकरेही करतायत दावा. त्याच्यानंतर अजित पवार दावा करत नाहीत कारण त्यांचा एक खासदार होता तो एकच राहिलेला आहे आणि शरद पवारांचे 8 झालेले आहेत 4चे. मात्र सगळ्यात मोठा लुजर किंवा पराभूत झालं कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष. त्यांचे 23 वरनं 9 वर आलेत खासदार आणि काँग्रेस 1 वरनं 13 वर गेलेत आणि विशाल पाटील बंडखोरही काँग्रेसचेच आहेत. तशा अर्थाने काँग्रेस 1 वरनं 14 वर गेली आहे. आता हे सगळं मनोज म्हणाले आता ते बरोबर आहे की हा जो अर्थसंकल्प आहे हा लोकप्रिय म्हणजे नाताळ 25 डिसेंबरला असतो तो 6 महिने आधीच आला आणि अजित पवार सांताक्लॉज बनून लोकप्रिय घोषणा करून गेले. या घोषणांची पूर्तता किती होईल हे परमेश्वरच जाणो. परंतु या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या अशासाठी आहेत की आगामी विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांकडे डोळा ठेवूनच हा अर्थसंकल्प आज सादर झालाय. आणि त्यात महत्वाची योजना जसं मनोज म्हणाला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वगैरे, तर सेम या पद्धतीची याच धर्तीवरची म्हणजे मध्य प्रदेश सरकारमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी लाडली बहिणा स्कीम आणली होती आणि त्याच्यामध्ये महिलांना 900 रुपये की 1000 रुपये जाहीर केले होते पण 900 मिळायचे. तर असे दरमहा दिले जात होते 2023 जानेवारीपासून आणि त्या योजनेने भाजपाला हात दिला आणि त्यामुळे त्यांचा विधानसभेलाही पराभव झाला नाही आणि लोकसभेला तर सगळ्या जागा त्यांच्या मध्य प्रदेशात निवडून आल्या. आणि त्यामुळेच ही स्कीम कॉपी कट पेस्ट म्हणतो ना हल्लीचं पत्रकारिता, त्या पद्धतीने कॉपी कट पेस्ट करून ही स्कीम महाराष्ट्रात आणली. फक्त 1000 ते 1500 रुपये केलेत इतकंच आहे आणि ते फक्त लोकसभेच्या पराभवामुळे केलं हे उघड आहे.